प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 1 मार्चच्या भागामध्ये आता सई इकडे कोळी कुटुंबात आलेली आहे आणि सावनीचा सगळा पोपट झालाय। सई आता इकडे आता सागर आणि मुक्ता यांच्याकडे येऊन नक्की काहीतरी तिने असा खुलासा केलाय की ज्याच्यामुळे दोघांनी जबरदस्त निर्णय घेतलाय। त्यातच इंद्राने सावनीला उभी आडवी अशी फोडून काढले की तिला या सगळ्यामध्ये खूप मोठा पश्चाताप झालेला आहे। हे सगळं काय घडलं, कसं घडलं, सई घरी कशासाठी आलेली आहे, सगळं या व्हिडिओमध्ये पाहू। आता मुक्ता सावनीकडून इकडे आपल्या घरी येते। घरी आल्यावरती ती आता असं दोघींनाही, स्वातीला आणि इंद्राला तिकडे घडलेला प्रकार सांगायला लागते। मी गेले होते पण तरी सुद्धा तिकडे सई माऊने माझ्याशी बोलण्यासाठी नकार दिला। सई माऊ माझ्या समोर सुद्धा आली नाहीये। म्हणजे साहजिक आहे ना, तिला वाटणं साहजिकच आहे की मुक्ताईला माझी काही काळजीच वाटत नाहीये। मला खूप त्याच्यामुळे वाईट वाटलेलं आहे। त्यावरती मग आता स्वाती सांगायला लागते, हे बघ मुक्ता, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको। एक दिवस तरी असा येईल की तिला समजेल की या सगळ्यामध्ये तिच्या मुक्ताईला किती त्रास होत होता। यावरती मग मात्र इंद्रा सुद्धा बोलायला लागते, हो कधीतरी सईला समजदार आहे की तिच्या मुक्ताई तिच्यासाठी किती झुरत होती आणि तू काळजी करू नकोस। तिला वाटत असेल पण तुझा कळवळा आम्ही पाहिलाय। तिला काय माहिती, तिला तिकडे सोडून तिच्या मुक्ताईला तिच्याबद्दल किती वाईट वाटतंय ते। मुक्ता नको तू काळजी करू, सगळं काही ठीक होईल असं म्हणत इंद्रा आणि स्वाती दोघे जणी मुक्ताला समजवत असतात। त्यावरती मुक्ता म्हणते, नाही ना, तिचं पण बरोबरच आहे ना। म्हणजे तुम्ही तिच्या जागी जाऊन जर का विचार केलात तर आपल्याला समजेल की या सगळ्यामध्ये तिला असं वाटत असेल की मला यांनी नाकारलं, मला यांनी स्वीकार पण नाही केलेला आहे। हे तिचं वाटणं साहजिकच आहे ना। या सगळ्यामध्ये आपल्याबद्दल असं राग येणं हे सुद्धा साहजिक आहे, मी हे समजू शकते। यावरती इंद्रा म्हणते, नाही ग, पण तू जे काही करतेस तिच्यासाठी त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि माझा आई एकविरेवरती पूर्णपणे विश्वास आहे। तू काळजी करू नकोस, आई एकविरा सगळं काही ठीक करेल असं म्हणत मुक्ताला स्वाती आणि आता इंद्रा दोघी जणी समजवत असतात। तोपर्यंत मुक्ता आपली बॅग घेऊन तिकडून निघून जाते आणि स्वाती सांगते, दुश्मनाच्या पण या गोष्टीमध्ये दुश्मनाला सुद्धा अशी वेळ खरंच येऊ नये असं म्हणत बिचारी स्वाती आणि इंद्रा त्यांच्यात आता मुक्ताबद्दल विचार करत असतात। तोपर्यंत मुक्ता आता सावनीच्याच बोलण्याचा विचार करत असते आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये सावनीचं बोलणं आठवतं। इतकंच काय, तिला आता सईने आपल्यासोबत वागलेलं सुद्धा आठवतं आणि तिला खूप खूप वाईट वाटतं। सई आपल्याला भेटायला नाही आली आणि तोपर्यंत स्वाती येते आणि मुक्ता, तू चहा घेतलास तर तुला जरासं फ्रेश वाटेल असं म्हणून ती या सगळ्यामध्ये तिला चहा देते। चहा दिल्यावरती मुक्ता आता चहा पित असते। मग स्वाती तिच्या बाजूला बसते आणि हे बघ मुक्ता, तू काळजी करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा आपली सई स्ट्रॉंग आहे। तिला कधीतरी तुझी बाजू समजेल। तू कशासाठी हे सगळं केलंस, का केलंस हे समजल्यावरती मग मात्र तिला तुझ्याबद्दल प्रेम वाटणारच आहे। तू काळजी करू नको मुक्ता म्हणते। स्वातीताई, खरंच असं होईल का? स्वाती म्हणते, तुला मी एक गोष्ट सांगू का, या सगळ्या सिच्युएशन मध्ये ना तू जरा शांत राहायला शिक। कारण ना आता ताईपणा आपण ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी म्हणजे अशा दिसत नाहीत, कळत नाहीत। जेव्हा शांत राहतो ना यासाठी मी एक गोष्ट सांगते। म्हणजे तुला माहितीये का, बापू आम्हाला नेहमी गोष्ट सांगायचे। एक मुलगा होता आणि त्याचं ना आवडीचं घड्याळ हरवलं होतं। त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं, स्कूलमध्ये गेला आणि त्याला घड्याळ काही सापडलं नाही। मग त्याच्या वडिलांनी त्याला एक गोष्ट सांगितली, हे बघ बाळा, तुला जर काही घड्याळ हवं असेल तर तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये शांत राहा, शांतपणे विचार कर आणि सगळ्यांना शांत राहायला सांगितलं। सगळेजण शांत राहिले आणि त्याच वेळेला तिकडे लपून बसलेलं ते घड्याळ, त्याचा टिक 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 हा आवाज सगळ्यांना जेव्हा ऐकू आला त्यावेळेला बसायला आपल्याला का सांगितलं हे समजलं आणि ते घड्याळ सापडलं। म्हणजे जे गडबड गोंधळ करून जे आपल्याला मिळत नसतं ना ते सगळं आपल्याला शांत बसून मिळत असतं। ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि तू या सगळ्यामध्ये खूप स्ट्रॉंग आहेस। तू तर दादूसपेक्षा पण स्ट्रॉंग आहेस। बाकी सगळ्यांपेक्षा तुझी विचार करण्याची पद्धत एकदम वेगळीच आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की काहीही झालं तरी
काहीतरी करत तू या सगळ्यामध्ये आपल्या मुलाला म्हणजे आपल्या सईला आणशील म्हणजे आणशीलच असं म्हणत असताना तिकडे इंद्रा येते आणि हो मुक्ता, आम्हाला खरंच विश्वास आहे. त्यानंतर मग आता मुक्ता किचनमध्ये येते. त्यावेळेला इंद्रा तिला काय जेवण करायचं काय करायचं हे सगळं सांगते आणि तिकडून निघून जाते. मुक्ता आपलं जेवण करत असते, पण त्याच वेळेला तिच्या डोक्यातून सईचे विचार जात नसतात आणि आता ती या सगळ्यामध्ये तिचाच फक्त विचार करत असते. आणि आता तिला समोर सई दिसते. सई मऊ आलीस तू, बस पटकन काहीतरी खाऊन घे बरं. यावरती सई सांगते हो मुक्ताई, मला भूकच लागली. असं म्हणत मुक्ता तिला आता भरवण्यासाठी काहीतरी खाऊ आणते, पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की सई माऊ खरं नाहीच आहे, हा आपला फक्त भास आहे. आणि त्यामुळे मुक्ता थोडी पडते. तिथे स्वाती येते आणि काय ग मुक्ता, काय झालं, कसला विचार करतेस तू? मुक्ता म्हणते स्वातीताई सई आली होती. यावरती स्वाती सांगायला लागते मुक्ता, हा तुझा भास आहे. तू या सगळ्यामध्ये ना सतत सईचा विचार करतेस ना, म्हणून तुला सई इथे दिसलेली आहे. असं म्हटल्यावरती मुक्ता आता सांगायला लागते बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी सतत सईचा विचार करत असल्यामुळे कदाचित ही गोष्ट घडत असेल. आणि ती आता दरवाजाकडे पाहते. ज्या वेळेला मुक्ता दरवाजाकडे पाहते त्याच वेळेला तिला आता पुन्हा सई दिसते. सई दिसल्यावरती ती सांगते स्वातीताई, खरंच मला भास होतोय, आत्तासुद्धा मला समोर सईच दिसत आहे. आता सई एकटी नसते तर ती सावनीच्या सोबत आलेली असते. पण मुक्ता तिला पाहते आणि ती आता पाठमोरी वळते. मला भास होतोय, मला आत्ता पण सई इकडे दिसत आहे असं ती स्वातीला सांगायला लागते. स्वाती म्हणते मुक्ता, हा तुझा भास नाही आहे ग, खरंच सई आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता हादरते. सई माऊ आलीस तू, असं म्हणत ती सईच्या जवळ जाते. पण सई मात्र या सगळ्यामध्ये रागाने पेटलेली असते. सई आता मुक्ताला अजिबात हे करायला तयार नसते आणि ती आता मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे असं म्हणते आणि मी तर माझी फक्त पुस्तकं घेण्यासाठी आले होते असं रागारागात सांगून आपल्या रूममध्ये जाते. मुक्ता तिला थांबवण्याचा तिला बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण आता ती काही ऐकायला मागत नाही आणि ती आता तिकडून निघून जाते. मुक्ताला खूपच वाईट वाटायला लागतं. त्याच वेळेला मुद्दाम आगीमध्ये तेल ओतण्यासाठी सावनी म्हणते काय झालं, काहीही तुला आता जमणार नाहीये. तुझी सई माऊने तुला सांगितलं ना की ती इथे फक्त आलेली आहे, ती म्हणजे तिचे आता पुस्तकं घ्यायला. तरी सुद्धा मुक्ता आता सई माऊला थांबवते. सई ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. बाळा मला तुझी खूप आठवण येते. असं म्हटल्यावर ती सई सांगते माझी आठवण येत असते तर कोर्टामध्ये मला घेऊन घरी आली असते, अशी मला तिकडेच ठेवून आली नसतीस तू. असं म्हणत चिडलेली सई आता आत जाते. मुक्ताला सईचा हा राग हा विश्वा हे काही सहन होत नाही आणि ती मटकन खाली बसते. ज्या वेळेला मुक्ता खाली बसते त्यावेळेला स्वाती आणि आता इकडे सागर तिला सावरतात आणि त्याच वेळेला इकडे आता इंद्रा येते. इंद्रा चिडलेली असते आणि चिडलेली इंद्रा आता मात्र सावनीचा हात धरते आणि सावनी, स्वतःला समजतेस कोण ग तू या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबावरती अशा प्रकारचा हे करू शकत नाहीयेस. तुला ना उभी आडवी साप चिरून टाके ना मी. असं म्हणत चिडलेली इंद्रा आता इकडे सावनीवरती चिडते. सावनी म्हणते तुम्ही काहीही माझं करू शकत नाही. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त सई माझंच ऐकती आहे आणि तुमचं कोणाचं ऐकणार नाहीये आणि आदित्यप्रमाणे ती तुमचा राग सुद्धा करणार. आज तर फक्त तुम्ही एक ट्रेलर बघितलं, पण ह्या सगळ्यामध्ये ती तुमचा इतका राग करेल ना की तुम्हाला समजणार सुद्धा नाहीये. असं म्हणत ती आता बोलत असताना इकडे आता सागर येतो आणि सावनी तू गप्प बस. तू कितीही कारस्थानं करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा सईला सगळं समजणार की तिची मुक्ताई तिच्यावरती किती प्रेम करते. इकडे इंद्रा चिडलेली असते. इंद्रा आता तिचा हात हातात घेते आणि तिला चांगलाच हात पिरगळते आणि म्हणते सावने खबरदार, जर या सगळ्यामध्ये माझ्या सईच्या मनामध्ये तू विष फिरण्याचं काम केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत चिडलेली इंद्रा आता सावनीचा हात धरते. तोपर्यंत सई आपली बुक घेऊन येते आणि त्यावरती मग आता इकडे इंद्रा तिच्या जवळ येते. सई माऊ, अगं तुझ्या आईसोबत अशी नको ना वागोस. तुझी आई तुझ्यावरती खूप प्रेम करते. तू या सगळ्यामध्ये तिच्याशी असं वागल्यामुळे तिला खूप त्रास होतो आहे.
त्यामुळे तू तिच्याशी नीट वाग ना. यावरती आता मुक्ता येते, सईचा हात धरते. सई तिचा हात झटकते. तोपर्यंत सागर येतो. सागर तिला समजावून सांगायला लागतो, सई माऊ, तू उगाचच गैरसमज करून घेतलेला आहेस. हे बघ, तुझी मुक्ताई तुझ्यावरती खूप प्रेम करते. यावरती पुन्हा सई चिडते आणि जर का ती माझ्यावरती प्रेम करत असती ना तर तिने या सगळ्यामध्ये मला न कोर्टातून घरी आणलं असतं. मी तिला सांगितलं होतं की मला घरी यायचं आहे, मला आपल्या घरी यायचं आहे, पण तरीसुद्धा तिने काय केलं, ती मला आपल्या घरी घेऊनच आली नाही. मग मी का थांबू इथे? मला अजिबात थांबायचं नाही आहे आणि मला मुक्ताईसोबत सुद्धा बोलायचं नाही आहे. असं म्हणत सई आता इकडे आपलं मत मांडते आणि तिकडून रागारागात निघून जाते. सागर तिला समजवत असतो की मला तुला मुक्ताईच्या या सगळ्यामध्ये समजलेलंच नाही आहे काय आहे ते, मुक्ताईला किती त्रास झालाय असं म्हणत तो आता मुक्ताची बाजू तिला समजून सांगत असतो. पण सई या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयार नसते. तिकडून ती तडक निघून जाते. मग मात्र आता इकडे चिडलेली इंदिरा सावनीचा चांगलाच हात धरते. स्वाते, आणि माझा कोयता, आज काय तो सोक्ष लावूनच टाकते. कोयत्याने हिला उभी आडवी चिरून टाकते. साप हिचं खांडोळी करून टाकते. माझ्या घरामध्ये येऊन आता विष पेरण्याचं जे काही काम करते नाही, हिला मी अशी तशी सोडणार नाहीये. आण स्वाते, असं म्हणत असताना इकडे आता स्वाती म्हणते, मम्मी तू शांत हो. हिच्या नादी लागून आपण स्वतःला का त्रास करून घ्यायचा आहे? तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यावरती इंदिरा म्हणते, माझ्या घराला लागलेली कीड आहे, कीड ही, चल चालती हो इथून. असं म्हणत ती आता इकडे सावनीला हकलून देते. तोपर्यंत आता मात्र सई विचार करत असते बेंचवरती बसून, मुक्ताई का वागलीस बरं तू माझ्याशी असं? म्हणजे या सगळ्यामध्ये तुला मी खरंच नको होते का? मी तुझ्यासाठी इतकी हे झाले होते की तू मला या सगळ्यामध्ये आता सोडूनच दिलंस. खरंच मुक्ताई, तू तर म्हणायचीस की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. मग तुझं माझ्यावरती प्रेम असताना तू अशी का वागलेस मुक्ताई? असं म्हणत बिचारी सई रडत असते. तिला स्वतःच्याच प्रश्नांची उत्तरं सापडत नसतात. स्वतःच या सगळ्यामध्ये ती अडकलेली असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे आता मुक्ता खूप उदास होते. मम्मी बघितलंत ना, सई माझ्याकडे बघायला तयार नाहीये, ती माझ्याशी बोलायला तयार नाहीये. त्यावरती इंदिरा म्हणते, हे बघ बाळा, हे पण तुझे भोग आहेत. काही ना काहीतरी चमत्कार घडत हे तुझे भोग आता संपून जातील. तू काळजी करू नकोस. असं म्हणत मग मात्र आता इकडे इंदिरा तिला समजवत असते, तिला जवळ घेते, तिला आता या सगळ्यामध्ये समजावून सांगत असते. आणि आता देवी एकविरीकडे प्रार्थना करत असते की माझ्या मुक्ताचे हे काही जे भोग आहेत ना ते संपू दे. तोपर्यंत इकडे आता बाहेर येऊन सागर सावनीला गाठतो. सावनी म्हणायला लागते, काय बघितलंस ना, काय ते तुझी मुलगी माझीच झाली. ज्याप्रमाणे आदित्य तुमचा राग करायचा, आता सई सुद्धा तुमचा राग करायला लागलेली आहे. असं म्हणत ती सागरला डिवचायला लागले. सागर म्हणतो, हे बघे खबरदार, जर का या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या मुलीला काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सई ना आत्ता थोडीशी बिथरलेली आहे. बिथरलेली असली तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिला सावरण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही तिला बरोबर रीतीने हँडल करू. पण तू या सगळ्यामध्ये पडण्याची काहीही गरज नाही आहे. असं म्हटल्यावर ती सावनी सांगते, मी पण बघते ना तुम्ही तुमच्या मुलीला कसं हँडल करताय, काय हँडल करताय. सागर म्हणतो, हे बघण्याची तुला गरज नाही आणि तुला काय वाटलं, तू अशी काय म्हणून आईच्या ममतेला तू या सगळ्यामध्ये चॅलेंज देऊ शकतेस का? आईची ममता या सगळ्यामध्ये कधीही हरू शकत नाही. ही गोष्ट तुला समजत नाहीये सावनी. सावनी म्हणते, ठीक आहे ना, बघूया. यावरती सागर म्हणतो, नुसतं मोठेपणा मिळवणं किंवा आपल्या मुलाला या सगळ्यामध्ये मिळवणं याच्यातच हे नसतं ग सावनी. पण ही गोष्ट तुला कधी आयुष्यात समजलीच नाही. तू या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशनच करत राहिलीस आणि ह्याला मिळव त्याला मिळव. आदित्यची काय अवस्था करून ठेवलीस. पण मुक्ताने आदित्यला पण जगायला शिकवलेलं आहे आणि तुझ्या तावडीतून सोडवलंय. ज्याप्रमाणे आदित्याच्या तावडीतून सोडवलंय ना त्याचप्रमाणे सईला सुद्धा मुक्ता तुझ्या तावडीतून 100% सोडवणार म्हणजे सोडवणारच. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र सागर चिडलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये तिला आता ओपन चॅलेंज देतो. आणि ती आता इकडे सावनी सांगत असते, तू बघच मी काय करते ती. त्यामुळे सागरच्या मनामध्ये आता अनामिक भीती येते की या सगळ्यामध्ये ही आता माझ्या सईला काही करणार तर नाही आहे ना.
आणि त्याला टेन्शनच येतं. मग तो आता घरात येतो. घरात आल्यावरती तो सगळ्यांना सांगायला लागतो, मला न या सगळ्यामध्ये सावनीने तिला घेऊन गेले खरी, पण मला एक वेगळीच चिंता सतावते आहे. म्हणजे घरी गेल्यावरती सुद्धा ती आपल्या सईसोबत कसं वागेल, काय करेल याची मला खूप चिंता वाटते. म्हणजे ती ना सईला चिडली ना तर ती लहान मोठं कुणीही बघत नाही. ती या सगळ्यामध्ये सईला मारण्याचा पण प्रयत्न करू शकते, मारू सुद्धा शकते आणि तिच्या मानसिकतेवरती परिणाम होऊ शकतो. ज्या प्रकारे आता इकडे आदित्यची जडणघडण त्यावेळेस झाली होती तशी सईची होऊ नये असं मला वाटायला लागते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते, हो मला सुद्धा तीच चिंता वाटते. म्हणजे सई आपल्याकडे नाहीये यापेक्षा जास्त ती सावनीकडे असल्याचं दुःख मोठं आहे. म्हणजे सावनी या सगळ्यामध्ये तिच्यासोबत किती चुकीचं वागू शकते हे आपल्याला माहिती आहे. नाही आता या सगळ्यामध्ये जर कुणी आपल्याला मदत करू शकतं तर तो आहे मिहीरच आपल्याला मदत करू शकतो. मुक्ताला आता सागर म्हणतो, तुमच्या डोक्यात काय चाललंय? त्यावरती मुक्ता सांगते, आता मी मिहीरच्या घरी जाते आणि मिहीरला या सगळ्यामध्ये काय मदत करायची ते सांगते. असं म्हटल्यावरती मुक्ताला या सगळ्यामध्ये खूप मोठी युक्ती सुचते. मुक्ता आता मिहीरच्या घरी येते आणि ती सांगते, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? म्हणजे तुम्ही दोघं जण राजा राणी तव्याने संसार करताय, आमची लुडबुड तर नाही ना? यावरती कोमल म्हणते, काय बोलतेस तू वहिनी? तुझी आणि लुडबुड? खरंच तुम्ही आलात म्हणून मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू, मला खूप 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 आनंद झालाय. वहिनी बस ना. असं म्हणत ती आता मुक्ताला बसायला सांगते. मुक्ता म्हणते, लग्न झाल्यापासून आपली भेट झालीच नाही ना, म्हणून या सगळ्यामध्ये तुमची आज खास भेट घेण्यासाठी मी आलेली आहे. असं म्हणत मुक्ता आता तिला भेटवस्तू आणली असते ती भेटवस्तू देते. मग आता इकडे कोमल सांगायला लागते, मी चहा वगैरे काही ठेवू का? यावरती मुक्ता सांगते, नाही मी तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायला आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मिहीर म्हणतो, काय झालं वहिनी, बोल ना. मग सगळेजण ज्या वेळेला गप्पा टप्पा मारायला लागतात तेव्हा सगळा प्रकार आता मुक्ता सांगते, सावनीकडे सईची कस्टडी आहे, पण मला न सईची काळजी वाटते. सई या सगळ्यामध्ये जर का तिच्या या रागाला बळी पडले ना तर तिची मानसिक अवस्था बिघडून जाईल. सागर म्हणतो, हो ना. आणि ज्या वेळेला तिला राग येतो ना त्यावेळेला ती लहान बघत नाही, ती थोर बघत नाही, ती लहान मुलांना सुद्धा मारण्याला कमी करत नाही आणि त्यामुळे सईचं मानसिक आरोग्य हे बिथरू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की सईला ना एका सेफ ठिकाणी आणलं पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला सगळ्यांना शक्य असेल तर या सगळ्यामध्ये जर का आपण सईला इकडे आणलं तर. यावरती मग मात्र आता इकडे मिहीर म्हणतो, वहिनी तुझं म्हणणं मला पटतंय. यावरती आता इकडे मुक्ता म्हणते, म्हणजे मी माझं म्हणणं मांडलेलं आहे, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला जर का त्रास होणार असेल तर. यावरती मिहीर म्हणतो, वहिनी काय बोलतेस तू, आम्हाला आणि त्रास कधीच नाही. तुझं प्लॅन तरी काय आहे? मग आता आपला प्लॅन मुक्ता सांगते की मी अशी सिच्युएशन क्रिएट करणार आहे की ज्याच्यामुळे ती सावनी आहे ना, ती सावनी आता इकडे तुझ्याकडे येऊन राहायला मजबूर होईल. यावरती मग मात्र आता इकडे मिहीर म्हणतो, नक्की काय करणार आहेस तू वहिनी? त्यावरती आता सांगायला लागते मुक्ता, म्हणजे बघ मी असं काही करेन की सईला आणून इकडे ठेवण्याशिवाय तिच्याकडे पर्याय राहणार नाही. पण मी हे म्हणत आहे तरी सुद्धा तुम्हाला सईला ठेवणं ठीक आहे ना? यावरती मिहीर म्हणतो, वहिनी तू काय बोलतेस, आम्ही सईला ठेवणार नाही असं तुला वाटतंय का? मग मुक्ताची पुढची आता खेळ सुरू होतो. मुक्ता पत्रकारांना बोलवून सावनीच्या रूममध्ये एंटर करायला लागते. आता मुक्ताने हे सगळं मुद्दामच केलेलं असतं, कारण तिला या सगळ्यामध्ये आता सावनीला अडकवायचं असतं आणि सावनी मुलं सांभाळण्यासाठी कशी सक्षम नाही आहे हे दाखवून द्यायचं असतं. मग पत्रकार तिकडे आल्यावरती ते आता फोटो वगैरे घेतात आणि आता मुक्ता सांगायला लागते, बघितलं हे सगळं ह्या बाईचं सामान आहे, हिलाच फक्त हिच्यासाठी सगळं करायचं असतं. ही या सगळ्यामध्ये स्वतःवरतीच फक्त प्रेम करते, बाकी कुणावरती हिचं प्रेम नाही आहे. स्वतःवरती प्रेम करायच्या नादामध्ये ही फक्त आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करते आणि ही अशी हॉटेलमध्ये राहते. काय माझ्या मुलांना ही अन्न चांगलं देणार?
काय माझ्या मुलांवरती ही संस्कार करणार, हॉटेलचं खाणं आणि हॉटेलमध्ये राहणं हे सगळं आता किती एका दिवसासाठी 2 दिवसासाठी ठीक आहे, पण ही या सगळ्यामध्ये कायम राहते। आता मुक्ताने अशी सिच्युएशन क्रिएट केलेली असते की या सगळ्यामध्ये सावनीला आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता अशी वेळ येते की आपण कुठेतरी घर बघायला पाहिजे, पण घर बघायला जाणार कुठे, कारण घर या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त असतं ते म्हणजे मिहीरचं, म्हणून मिहीरच्या घरी येण्यापासून पर्याय नसतो। म्हणूनच आता मुक्ताने खेळलेला डाव यशस्वी होणार असतो आणि आता मिहीरच्या घरी सईला घेऊन येण्याशिवाय सावनीकडे पर्याय नसतो। आता सावनी मिहीरकडे आल्यावरती काय घडणार पाहणं रंजक ठरेल।